नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या टॉप 9 पाहूयात। पुढाऱ्यांच्या दबावामुळे वडेट्टीवार अनेकदा ओबीसींच्या सभांना आले नाहीत। वडेट्टीवारांवर कोणी दबाव आणला हे देखील माहिती। वडेट्टीवारांच्या ओबीसी मोर्चामागे राजकारण, छगन भुजबळांचा पुन्हा आरोप। ओबीसींच्या वाट्यातून काही देऊ नका आजही भूमिका। माझा व्हिडिओ दाखवून भुजबळांना काय साध्य करायचं होतं, वडेट्टीवारांचा सवाल। तर मला टार्गेट करून भुजबळ सरकारचं संरक्षण करतायत, वडेट्टीवारांची टीका। वडेट्टीवारांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेवर आमचा आक्षेप, भुजबळांकडून अस्पष्ट। 2 वर्षांनंतर आता मोर्चा काढण्याची भूमिका, वडेट्टीवारांच्या ओबीसी मोर्चावरून भुजबळांचं वक्तव्य। फेक नॅरेटिव्ह पसरवणं भाजपचा धंदा, भुजबळांनी त्याच फॅक्टरीमध्ये काम सुरू केलंय का अशी शंका। मला टार्गेट करण्यासाठी भाजपनं भुजबळांना माझ्या अंगावर सोडलंय, वडेट्टीवारांचा आरोप। जरांगे मराठ्यांची दगाफटका करतोय, राजकीय आरक्षण हा डाव। मंत्री धनंजय मुंडेंचा जरांगेंवर हल्लाबोल, तर तुझे हात रक्तानं भरलेत, जरांगेंचा पलटवार। धनंजय मुंडेंच्या दबावामुळे माझ्या आईनं आत्महत्या केली, करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप। माझ्या आईच्या सुसाईड नोटमध्ये सगळं लिहिलंय असंही करुणा मुंडे म्हणाल्यात। कुणबी नोंदी रद्दसाठी मुळावर उठाल तर मराठे ताकद दाखवतील, मनोज जरांगेंचा इशारा। तर जरांगेंकडून भुजबळांचा घुरट नेता असा उल्लेख। जातीयवादाच्या दंगली घडून आणण्याचं या लोकांचं स्वप्न आहे, जरांगेंची ओबीसी मेळाव्यावरून टीका। मुख्यमंत्री नागपूरमध्ये असताना मुंबईमध्ये जीआरचा निर्णय घेऊन टाकला, त्यांचं टार्गेट ओबीसी नाही तर फडणवीस आहेत। छगन भुजबळांचा विखे पाटलांवर निशाणा। जरांगे पाटील बिनडोक माणूस, चौथी नापास माणूस, वैयक्तिकच उत्तर देणार, त्याच्याकडून कोणती संविधानिक उत्तर अपेक्षित करता। धनंजय मुंडेंवरील टीकेवरून लक्ष्मण हाकेंचा पलटवार। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। ठाकरे बंधू एकत्र राहण्यासाठीच एकत्र आले आहेत, राज उद्धव ठाकरे एकत्र काम करतील, एकत्र दीपोत्सवानंतर संजय राऊतांचं वक्तव्य। मुंबई महापालिकेसाठी महाविकास आघाडी एमएसए सोबतच्या युतीचा प्रश्न येत नाही, इथे ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना यायचं आहे त्यांचं स्वागत, राऊतांकडून स्पष्ट। आशिष शेलारांनी राज ठाकरेंकडे चहा प्यायला जाऊन नाटक करू नये, संजय राऊतांची टीका। तर भाजपमध्ये 90% काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते, स्वतःचं नेतृत्व आहे का, राऊतांचा सवाल। ठाण्याचा विकास चप्पाचप्पा सर्वत्र दिसेल, फक्त भाजप। ठाण्यामध्ये भाजपकडून बॅनरबाजी, भाजप पदाधिकारी अल्केश कदम यांनी लावले बॅनर। ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार, संजय राऊतांची घोषणा। तर आमचाही नारा 75 पार, राऊतांकडून महायुतीला आव्हान। उद्या गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांमध्ये मार्गदर्शन करणार। सांगोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेलाही धक्का बसण्याची शक्यता, पालकमंत्री जयकुमार गोरे आज दीपक साळुंखेंची भेट घेणार, दीपक साळुंखे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिंदेच्या सेनेच्या आमदार किशोर पाटलांकडून स्वबळाचा नारा, महाराष्ट्रामध्ये खूप कमी ठिकाणी युती होईल, जास्त ठिकाणी स्वबळावरच निवडणुका होतील, किशोर पाटलांची भूमिका। जळगावच्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात महायुतीचा मिठाचा खडा, शिंदेच्या शिवसेनेच्या नाऱ्यानंतर आता भाजपकडून सुद्धा स्वबळाचा नारा, भडगाव पाचोरा भाजप पूर्ण ताकदीने लढणार, मंगेश चव्हाणांकडून स्पष्ट।